महेश भाऊ म्हणून आम्ही त्यांना सांगितलं, साहेब, आमच्या तुम्ही आम्ही कामं दिलेली नाहीये. मग जो काही कुंभमेळा तुम्ही करताय, कुंभमेळा नाहीये, परंतु जे काही तुम्ही विकास करताय तो विकास माणसं मारून तुम्ही करताय का? हा सगळ्यांना मागच्या वेळेस पहिले पण कुंभमेळे झाले ना, आतापर्यंत अनेक कुंभमेळे झाले, चेहरे झाकले गेले. आता त्याच्या थोडं पुढे खाली जाणार अरे जसं आहे तसं ऍडजस्ट करा. बरोबर ना, चेहरे झाकले जाते. गर्दीच्या वेळेस नाही का डोकं लावत जाऊ रे. अरे डोक्याने तो आत्ताच तुझ्या माझा हात आता त्यांच्या पुढे जाणार आहे का? खाली घे म्हणतो. अरे किती वेळा खाली घेतोय कसं काढू काय संदेश मोबाईल घे माझा. सर्व कार्यभाग आहे ते बांधकाम विभागाचे शांत वाटाय सुट्टीवर होते का सर? ही कुठली जबाबदारी आणि यांच्यात कधी दम म्हणजे दम नसेल त्यांनी ते पद खाली करून द्यावे. म्हणजे या नागरिकांच्या जीवाशी खेळ का चाललाय? आम्ही तुमच्या माध्यमातून एकच सांगणार आहोत की येणाऱ्या 5-6 महिन्यांमध्ये आता आम्हाला कुंभमेळा मंत्र्यांनी सांगून गेले की 5-6 महिन्यामध्ये आम्ही हे सर्व नाशिकची परिस्थिती चांगली होईल. परंतु आम्हाला ही पण त्यांच्याकडनं जबाबदारी पाहिजे की या कालावधीमध्ये कुठल्याही नागरिकाचा जीव नाही गेला पाहिजे. हे जे आता 6-6 महिन्यापूर्वीचे कंत्राट दिलेले आणि एकदम डिंब काम आहे. हे जे कुंभकर्णाची झोप घेताय नाही सर्वच लोक, या सर्व लोकांना आम्हाला एकच सांगायचं आहे की तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे लवकरात लवकर नाशिककरांना सुरक्षित प्रवास भेटला पाहिजे, रस्ते चांगले झाले पाहिजे. अन्यथा ह्या अधिकाऱ्यांना आम्ही रस्त्यावर फिरून देणार नाही. ही धमक आहे आमच्यात, ही धमकी नाही. नगर विकास तुम्ही सत्तेत आहात तरी तुमच्या आंदोलनाची वेळ येते. एक मिनिट, तुम्ही सत्तेत आहात तरी आंदोलनाची वेळ येते. एकाने कोणीतरी सत्तेत आहे तरी आंदोलनाची वेळ येते. सत्तेत आहे याचा अर्थ नागरिकांशी आमचा संबंध तुटला का? आमचा संबंध तुटला नाही. पक्षात सत्ताधारी पक्षात कोणाचं वचन आहे आता सांगा तुम्ही. नाशिकच्या आमदारांची परिस्थिती बघा, 3 मंत्र, बाकीच्या 3 मंत्र्यांची परिस्थिती बघा, तुम्हाला ते दिसतच नाही. चौथा स्तंभ तुम्ही, आणि तुम्ही लोकांनी जर कधी या गोष्टीवर आवाज नाही उठवला, खरं तर आम्ही आंदोलन करणार आहोत. आम्हाला लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.